असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. मुळा मुठा नदी काठानं शहाजीराजाच्या जहागिरीचं पुणं. स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा शहाजीराजानं झेंडा गाडला. त्या पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आदिशान फौज भारी धाडली, भुई गाढवाच्या नांगरानं फाडली. उठलं पेटवलं पुन्हा झालं खाक, झालं समशान उरली राख. स्वराज्याच्या बंडाचा काना मोडला, पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. असा प्रकार भयंकर घडला पुण्यावर सुलतानी पंजा पडला. आऊसाहेब आणि संभाजीराजे दोघांना हिराजी पेमगिरीवर घेऊन जाईल. त्यांच्या शिबंदी, हत्यार, दाणापाणी, जनावर याची व्यवस्था बाजी करून देतील. वेरूळ रिकाम करून चालणार नाही. सगळा कारभार इथूनच सांभाळावा लागेल. कारभार इथूनच होईल. सोनोपंत त्याची धुरा सांभाळतील. शिक्कामोर्तब आणि पत्रव्यवहार इथूनच होईल. आऊसाहेब नसणार आपल्या सोबत. आऊसाहेब दुसरं लेकरू सांभाळायला जाणार आहेत. दुसरे लेकरू? हो, स्वराज्य. सब लोग कितनी तारीफ कर रहे हैं. दरबार में भी आपको नवाजा जाएगा. मगर असली बात तो आप जानते हैं. जो हरकत दुनिया का कोई भी आदमी सोच नहीं पाया, वो करने का हौसला शहाजी राजे रखते हैं. मगर अफसोस, बादशाह ने हमारे खिलाफ भी खबरगिर लगा रखे थे. मजबूरन हमें ये कदम उठाना पड़ा. अगर ना करते तो आपका सर धड़ से अलग हो जाता. आपको भेज रहे थे, ऐन मौके पर फैसला पलटकर हमें भेजा. बाजी राज, अहो बाजी राज खोरपडे म्हणा. अहो घाबरू नका सा. मी काय भी चुपचाप ऐकत नव्हतो. जुबान संभाल कर बात कीजिए बाजी राजे. तुम्हाला कोण घाबरेल? असं का? अहो तेच तर म्हणतोय मी. घाबरायचं कारणच काय? खान साहब, जश्न का माहौल है. पंडित जी की पूरी फौजें बहुत खुश है. काय पंडित जी, तुम्हाला तर इत्तला केलंच असेल. अहो खान साहेबांना सांगितलंय ना? काय हो, नाही सांगितलं? अहो काय पंडितजी, सांगितलं नाही सर तुम्ही खान साहेबांना? काय नाही सांगितलं? उगाच आमच्यात ठिणग्या टाकू नका. अहो चांगलंच बोलतोय, पण तुम्ही का वाकड्यात जाताय? अहो हत्तीच्या हौदातून लोळवलेली रान सवच काठीला उलटी बांधून आणलीत. ते खरं आहे का नाही? अहो दरबारानंतर फौजेला झणझणीत सागुतीचा भोग असणार आहे. हे सांगितलं? अहो हेच म्हणायचं होतं मला. फौज की हौसला अफजाई करने के लिए ये बात जरूरी होती है. मगर शहाजी राजे और पूना के बारे में आपने सुना तो आपको अफसोस नहीं हुआ? उन्होंने ये तो आपको लाया था.
इतना तो एहसान फरामोश। साहब, शहाजी राजे ने हम पे कोई एहसान किया है ये नहीं मानते हम। आइए, बादशाह पधार रहे हैं। मामाजी काका थांबा, आधी डोळा भरून पाहू देत. कशाला? कधी एकदा नष्ट करू असं वाटतंय. बाजी, पायात घुसलेला काटा काढायच्या आधी आपण त्याला पूर्ण बघतो ना. का नाही राज? अर्ध्यावर तुटला तर काट्याचा नायटा नाही का होईल? तसंच हे डोळ्यात साठवून घेऊ देत. अपमान, शिक्षा, दुःख, वेदना, काय काय त्याच्या भोवती आहे ते समजून घेऊ देत. काय काय दिसतंय तुम्हाला? पहार, तुटकी वाहन, फुटलेल्या कवड्यांची माळण आणि मेलेल्या माणसाची कवटी. सल्तनती विरुद्ध बंड केलात तर अशी गत होईल असं सुचवायचं असेल त्यांना. ही फुटलेल्या कवड्यांची माळ म्हणजेच आपला दागिना, ही तुटकी वाहन म्हणजेच आपला खजिना, ही कवटी म्हणजे आपली रयत असं सांगायचं असणार. फक्त पुण्यापुरती ही धमकी नाही. आदिलशाहीच्या विरोधात बंड केलं तर स्वराज्याची आम्ही अशीच राख करू, हा इशारा आहे. काही पक्षी राखेतून जन्म घेतात आणि पुन्हा भरारी घेतात. आपण सुद्धा तशीच भरारी घ्यायची. खचून जायचं नाही की विझून जायचं नाही. वा जिजाक्का, अभिमान आहे तुमचा. आमच्या नजरेला जे दिसलं तेच आम्ही बघितलं. पर तुम्ही 10 पावलं पुढचं बघितलं. उद्या काय असाय पाहिजे ते बघितलं. गावं जरी पेटवली तरी आमचं स्वराज्याचं स्वप्न कसं पेटवणार? याला मुंहतोड जवाब द्यायलाच हवा. सगळ्यात आधी आपल्याला रयतेला विश्वासात घ्यावं लागेल. होय, आम्ही तोच विचार करतोय. आपणच एवढे हादरलेले असू तर रयतेची काय अवस्था आहे हे बघायलाच हवं. आजी, तुम्ही मावळात बघा, चाचपणी करा. आम्ही दुसऱ्या दिशेने निघतो. का नाही राज? लागलोच निघतो मी. स्वारी, आपण असेच गेलो तर आपल्याला खरं मत कळेलच असं नाही. पण मग असं नाही तर कसं जाणार? त्याचाच विचार आम्हीही करतो. हुजूर, शाहजी राजा के पास अब पातशाह हजरत के नाम पर सिर्फ घोड़े भी जाएंगे तो भी काफी है. कहाँ फूटेंगे वो? शाहजी राजे को इतना कमजोर मत समझिए. बाजी राजे घुर पड़े. यहाँ पंडित जी को नवाजा जा रहा है, आप उनके बारे में कहिए. आता यांच्याविषयी काय बोलायचं? अहो, तोडा, कडी, मोहरे, वस्त्र, तुरा एवढं समज दिलं तरी बी पंडितजींचा चेहरा
पडलेलंच. हमें पता है पंडित जी मायूस क्यों है. पंडित जी मायूस है क्योंकि हमने हमारी बात अब तक पूरी नहीं की है. क्यों पंडित जी? और इसलिए शर्म के मारे गर्दन झुकाकर खड़े हैं. हमारा हुक्म था कि शाहजी राजे को घसीटते हुए यहां ले आइए. सही फरमाया हमने? जी, पर वो वहां पर नहीं थे, इसलिए हमने पुनः जला दिया, शमशान बना दिया. सुभान अल्लाह. लेकिन इसका इनाम भी तो मिला आपको. मिला ना? तो फिर जाइए, आपने जो काम अधूरा छोड़ा है उसे पूरा कर आइए. उस गद्दार शाहजी को यहाँ घसीटते हुए ले आइए. जाइए. रुकिए. अब आप नहीं, अब ये जिम्मा रंडुल्ला खां को सौंपते हैं. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. या गावात एका दिवसासाठी आम्हाला आश्रय मिळेल का? तुम्ही या बाईला पळून तर नाही आणल्या? नाही, तुमच्यातली दिसत नाही म्हणून म्हणलं. मोठ्या घरची दिसतीये. नाही नाही, हा माझा भाऊ आणि हे आमचं कुंकू. असं? मग मला एक सांगा, या वक्ताला कुठली वारी? नाही, आषाढ नाही, कार्तिक नाही, माघ बी सरलाय, मग ही कुठली वारी? पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. माऊली, तीनही वारी तुम्हाला ठाऊक आहेत. विठुरायाची कृपा. जास्त बोल नगस, आधी जबाब दे. अहो, आम्ही 12 मासी वारीला जातो. आम्ही जातो म्हणजे काय, तोच आम्हाला बोलावून घेतो. प्रत्येक एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन नाही झालो तर आमचं व्रत मोडेल. मग शेतीची काम? मी आहे की माऊली. उगा दाजींना कशा पायी परपंचात गुतवायचं ना. अरे मग आस्तुरीला येळ देता येत नसेल तर लगीन कशाला केलंस? साधू व्हायचं ना. म्हणूनच या वेळेला आम्ही मागं लागलो की आम्ही येणार वारीला. दादा, आज मुक्कामाची व्यवस्था होईल का इथं? होईल ना, होईल. दादा म्हणून नातं जोडलंय. तोंड फिरवाल तर नरकात जाईल. ए सखू, सखू जी. बघ पाहुणे आले. हा, वय वय या. गठुडी ठेवा आणि पायावर पाणी घ्या. एक बरी आहे, भाकऱ्या थापायला नाही बसल्या, नुसत्या वाढतच आहेत. असं नाही, जिजाक्कांना भाकऱ्या बडीचा बी येतात. मधल्या बाईसाहेबांनी समज शिकविला आहे. तुम्ही नका गोर घेऊ. बरं बरं बरं. आल्या. पुरे पुरे पुरे. दादा, बघा स्वारी नको म्हणतायत. स्वारी? कोण स्वारी? अव, मायेनं दादाला म्हणत असतील. उगा कशाला तुमच्या दाताखाली खडा आल्यावानी विचारताय? आणि काय हो, ती एवढी लाडानं तुम्हाला वाढतीया, मग घ्यायला काय झालं? वाढ ग पोरी, वाढ. तू कसं खात नाही ते बघते मी. नाही, बस बस बस. वारकरी आहेत ते, 12 मासी वारीला जातात. दारोदार काय पोटभर मिळतंय वय, म्हणून नसन राहिली सवय. राहू दे. कारभारणीचं मन मोडून डोळ्यात पाणी आणायची सवयच आहे ना. एक दिवस घेतली म्हणून काय झालं?
अहो नाही नाही, आम्ही कधीच कुणाचं मन मोडत नाही. प्रत्येक स्त्री ही आमच्यासाठी रखुमाईच असते. बघा, रखुमाई म्हणता. आता वाढच. हो घ्या. पाहुणं, तुमच्या इटुराय आणि रखमाई बरोबर एक ध्यानात ठेवा. पोटाला पोटभर खाल्लं ना, मग कारभारीला बरं वाटतं. मग एखादा सोन्याचा डाग नाही दिला तरी चालतंय. काय हो? होय तर. आणि दाजी, आता आपल्याला पाठ तर टेकायचे, कुठं 2 हात करायचे? हा ना अजून. हा घ्या घ्या. अजून नको, बस घ्या. राज, दाजी, जिजाकांना काहीतरी व्हायला लागलंय. काय? होय. ओ दाजी, आत कुठं निघाला सा? आत काय तुमच्या इटुरायची काकड आरती चालली होय? आमच्या बहिणीला तुमच्या कारभारीला उलट्या होत आहेत. अचानक वैद्यांना बोलवायला पाहिजे. मला ठाव आहे, रानातून जाऊन मुळी घेऊन येतो. चाटण दिलं की बरं वाटेल त्यास. ओ पाहुणं, गुमान राहा. रखमा मावशीला बोलवलं, ती बघल सगळं. अहो आल्या की नाही रखमा मावशी? पोरलंय घाबरी गुबरी झाली या. अहो मग बाहेर घेऊन या हवेला, बरं वाटेल तिला. वय वय. अहो का झेपत नाही तर कारभारीला घेऊन कुणी वारीला निघतं वय? ये पोरी, बस इथं, तुला जरा बरं वाटत. अहो त्या रखुमाई येणार होत्या ना, कुठे राहतात? आले. म्या बघते. घे बागी, घे. हे घ्या. हे घे. बरं वाटेल, घे. अहो हसताय काय सगळं? त्यांना त्रास होतोय तो आधी थांबवा. आता ह्यो तर असाच होणार. 9 मास होणार. बाय पोटुशी हाय. बघा, आणि तुम्ही म्हणतायचा मोठ्या घरची हाय म्हणून तेज आहे, पण तसं नाही आहे. आई व्हायचं तेज आहे. दाजी, तुमच्या इटुरायाचे आता आभार माना. अहो चांगल्या ठिकाणी आसरा देऊन तुम्हाला चांगली वार्ता दिली आहे. बाप होणार राहायचा. आत घेऊन जा तिला. कुणाची वंगाळ नजर नको पाडाय. वय वय. हा, वंगाळ नजर नग पडाया. चल चल पोरी, आज चल. वंगाळ नजर म्हणजे? सुलतानी हाशमांची वांगा नजर काय सुधीक सोडत नाहीत. धान्य म्हणू नका, कोंबड्या बकऱ्या बायकांना पण उचलून घेऊन जाते. मग तुम्ही काय करता? हो दाजी, आम्ही काय चुडा भरलाय का काय? हत्यार आहेत. पांडवांच्या परीस अंगणातल्या झाडावर झाकून ठेवल्यात.
हशम आलं की म्यानातनं बाहेर पडत्यात. वार मर्दा म्हणजे सगळी वस्ती लढती वय. समधी लढते. अव कोणी बी मागे राहत नाही. कमाल आहे. पण एवढी हिंमत कशी आली? अहो कवा कवा दाजींना समजून सांगत जावा. आजूबाजूला डोळे उघडून बघा म्हणाव, मग समजन सगळं. अहो पण तुम्हा लोकांमध्ये हिंमत आली हे आम्ही डोळे उघडे ठेवून इकडे तिकडे पाहिले तर कसे समजेल? अरे लेका, डोळे उघड ठेवून बघशील ना तेव्हा समजल आपला राजा शहाजी राजा आहे. अरे लय पराक्रमी तो. फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय. जसा राजा तशी प्रजा होणारच ना. पण पुनवडी जाळली ना. म्हणून काय झालं? आता हशम येत्यात, आम्ही बी 2-4 गमावतोच ना. एक पुनवडी गेली म्हणून काय झालं? गुलामीत पिसण्यापरीस लढून मानानं मरू. सारे मुल्क में शाहजी राजा की चर्चा हो रही है. उनका हौसला दिन ब दिन दुगना हो रहा है. और आप क्या कर रहे हो? हुजूर, हम मंजिल के करीब हैं. बस आखिरी घाव बाकी है. वजीर आजम फतेह खान, आखिरी घाव शमशेर से किया जाता है, जुबान से नहीं. शाहजी राजे मैदान जंग में अपना हुनर दिखाते हैं और आप सिर्फ जुबानी जंग लड़ाते हो, वो भी नादान सरदारों के साथ. हम कांटे से कांटा निकाल रहे थे. खामोश. हम आपका रुतबा खारिज करते हैं. क्योंकि आप वजीर आजम की हैसियत नहीं रखते. फतेह खान को अंधेरे कोठड़ी में बंद करो. शायद अंधेरा इनकी आंखों को शर्म सिखाएगा. ले जाओ इन्हें. सुना है आपको पहरा देने का तजुर्बा है. आप फतेह खान के कोठड़ी पर पहरा देंगे. लखूजी राजे को और उनके भाई जगदेव को हमारे सामने पेश करो. भीती वाटतीये? तुम्ही आमच्या जवळ असल्यावर कसली भीती? संभाजी राजांनंतर 4 अपत्ये काळाने. त्यावेळी स्वराज्याचा जन्म झाला नव्हता. त्यांना गुलामीत यायचं नसेल. पण आता स्वराज्याचा जन्म झालाय. मग का भीती बाळगायची? आणि एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या? बाळराजांनी आपल्या आगमनाची जाणीव करून द्यायला जागा आणि वेळ काय निवडली ते बघितलं का? म्हणजे आम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य रयतेत त्यांचे दुःख जाणून घ्यायला मातोश्री आल्यात. ती वेळ साधली आहे. जन्मापासूनच एवढं जाणते पण असेल. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांची सोबत असेल. उगवत्या सूर्यनारायणाची साथ असेल तर वाट चढणीचीच असणार. ओ पाहुणं, आमच्या बहिणीला घेऊन या. कुडमुंड्या जोशी आलाय. बाळाचं भविष्य बघू. या लवकर. होय. आता कुणा कुडमुड्या ज्योतिषाचं भविष्य आम्हाला गरजेचं नाही वाटत. आमचे बाळराजे जाणते राजेच होणार. हो, नक्कीच. पण बाकीच्यांच्या समाधानासाठी जाऊया. त्या कानाने ऐकू आणि त्या कानाने सोडून देऊ. चला. अरे हात दाखवायची गरज नाही, चेहरा सांगतोय. दादा रडू नको, डोळ्याला पाणी आणू नको. तू काय वाईट वांगाळ केलं नाही, देव तुझं बी काय करणार नाही. लक्षात ठेव, त्याच्या घरी देर आहे, अंधेर नाही. मोरले येईन ना
तेव्हा अंगणामध्ये दोरीवर आंगड टोपडं वाळत घातलेलं असल आणि कोपऱ्यामध्ये दिवा नाही समई तेवत असल. शबूत माझा खोटा ठरला तर घेतलेलं धान्य परत करीन, पण तशी वेळच येणार नाही. आहे की नाही? सुखी माझ्या घरी पाळणं कधी हलल सांगशील काय? त्यासाठी तू घरी थांबशील काय? ओ जोशी, आमच्या घरी पाहुणे आले. माझी बहीण आहे, तिचं भविष्य बघा, फोटोशी आहे. सांगायची गरज नाही, चेहऱ्यावरच तेजच सांगतय. अरे डोळे नसलेला बी बघल आणि वाचा नसलेला बी सांगल. आणि काय काय निरीक्षण आहे तुमचं? आणि राजाची राणी आईसा. जोखीम घ्यायची सवय आहे. 4 वेळा कौतिक होत आणि 10 वेळा बोल ऐकावे लागत्या. बरोबर नसेल तर तोंडात मार माई. हे अगदी खरं सांगितलं. आणि बाळाचं नाही, हात दाखवायची गरज नाही, चेहरा सांगतोय ना. बाळ बाळ काळावर राज्य करील. पण माई किती बी उंच झाला ना तरी तुझा शबूत त्याच्यासाठी लाख मोलाचा असेल. आज आमच्या घरी हात ओले केल्याशिवाय सोडणार नाही. हा, तिच्या दादल्याचा हात बघा. हा, तरुणपणी इथून राहायच्या नादी लागलाय. ह्याचा तो नाद कवा सुटल? अरे ही तर काय करतो? फौजाचं नाव काढशील. अरे असलं हा टाळ कुठं नाही, हत्यार उचलायला जन्माला आलीयेत. अरे उचलून त्यांचं सोनं कर. शहाजीराजांची ओळख आहे आपली. चल त्यांच्याकडे नेतो. माऊली, तुम्ही शहाजी राजांना ओळखता? पण कसं काय? तुम्ही तर कुडमुड आहे ना? माऊली, अहो गावगाव फिरतो, मग त्यांच्या गडीवर जाणार नाही का? लई चांगली आहेत ती. अरे वारी करण्यापरीस चल त्यांच्याकडं नेतो मी. घटवळ की आपली. चल. आपकी बात खत्म हुई? हमने आपको पहले मौका दिया था. आपने जितना बयां किया हम यकीन करते हैं कि सब कुछ सच है. हुजूर, आपके सामने हम बस बस, अब हमें अपनी बात कह रही है. हमारी नजर से आप शहाजी राजे को पकड़ नहीं पाए क्योंकि वो आपके जमाई है. रिश्ता बीच में आ रहा है. एक तरकीब हमने सोची है. अब देखिए आप शहाजी राजे को जल्द से जल्द कैसे लेके आते हैं. हम कुछ समझे नहीं. तरकीब यह है कि जब तक आप शहाजी राजे को जिंदा या मुर्दा लाते नहीं तब तक आपके भाई जगदेव राजे हमारे पास रहेंगे. देखते हैं कौन सा रिश्ता आपके लिए नजदीक का है. जगदेव राजे को हिरासत में ले लो. उनकी मेहमान नवाजी करने का मौका मिला है, उसे यादगार बनाओ. ले जाओ.
कुणासमोर नको, इथं बोला. बोला. काय जे दिसलं तेच सांगितलं ना. चुकीचं बोललं असेल तर धान्य घ्या परत. हात दुखतोय, सोडा ना. चुकीचं म्हटलं का? पण तुम्ही कारभारणी समोर बोलत होतात, इथं सांगा. ते सासऱ्याचं काय म्हणत होतात? ते तुम्हाला बी शहाजी राजांवादी सासऱ्यांकडून धोका आहे. काय म्हणता? गळपटला का? अरे काय हा? अरे शहाजी राजा बघ, एकीकडून सासरा आहे, एकीकडून इजापूरचं सैन्य आहे, एकीकडून मुघलांचं महाबत खान आहे. अरे तीन शाया अंगावर घेतोय, पण गडी डगमगला नाही. ऊन आहे काय चून आहे, सह्याद्री वाणी खमकाय. एवढं सगळं तुम्हाला दिसतं? नाही पटत. खरं सांगा, या सगळ्या खबरा कुठून काढताय? का एकावर एक थापा मारताय? अहो विठुरायाची आण, यातले एक सुधी लटकन आहे. मग तुम्हाला कळतं कसं? अरे आमचा बी लय मोठा गोतावळा आहे. पोळ्याच्या जाळ्यावानी पसरल्या ती समधी. जे दिसतं ना ते एकमेकांना सांगतोय. आणि कुणी तुमच्यावरच धाड टाकली तर? अवघड काय आहे, लगेच फकीर बनतो. आम्हाला धरायला येणारे आमच्याच पायावर डोचकं ठेवतात. का नाही राज? अहो भ्या वाटत असता जर तर पुण्याची खबर तिथपर्यंत गेली असती की. म्हणजे अजून गवगवा झाला नाहीये तर? अहो तिथं आसमानी सुलतानी दोन्ही संकट हातात हात घालून आहे ती. पर जगण्याच्या लढ्यात बाकी गोष्टींची सूद अहो किती जण नसती. हाताच्या बोटावर मोजणे इतकी. हा पर राज, त्यांच्यामध्ये लई भरोसा आहे बरं का. अहो बोलत्यात ती अशी संकट आधी बी होती की, पर त्या पायी शहाजीराजांनी माघार घेऊ नये. आम्ही ज्या वस्तीत आहोत तिथेही हाच विश्वास आहे. माझी थांबा. माझी थांबा. अहो सोनदेव आहेत ते. तलवार म्यान करा तुमची. अहो काय पंत, जरा आवाज तरी द्यायचा की. आता राजांना थांबवलं नसतं तर पात फिरलं असतं ना. राजांनी बोरू बरोबर आम्हालाही पात बाळगण्याची आज्ञा केली. आम्ही जरी वार केला नसता तरी अडवला नक्कीच असता. भले शाबास. काय म्हणतोय लोधी? भेट चांगली झाली ना? कसं ते तुम्ही ठरवा. त्यानं जड जवाहीर संगे देऊन बोळवण केली. लोधी ना जड जवाहीर? अहो काय बोलताय काय पंत? दिल्लीच्या तख्तावर बसायचं असेल तर शहाजी राजांचा पाठिंबा तुम्हाला द्या, पण त्याचं काही मोल असायला हवं. तो म्हणाला मोल तिथं तख्तावर बसल्यावर देऊच. मी म्हटलं ठीक आहे, तेव्हा मोल द्या. आता बयाणा म्हणून द्या. वा सोनदेव वा. त्याला जिंकणं फार सोपं नव्हतं. तुम्ही खूप मोठी कामगिरी केलीत. पंत नाही, पात्यापेक्षा तुमचं डोचकच लई छाक चालतंय. सोनदेव, आणखी एक कामगिरी कराल? आज्ञा राजे. शिवनेरीवर जा. तिथं विश्वासराव सगळा कारभार बघतात. लोधीकडचे काही डाग नजराणा म्हणून घेऊन जा. आऊसाहेबांना सोबत घेऊन जा पेमगिरीवरून. त्याला जुन्या नात्याची आठवण करून द्या. नवं नातं जोडायचंय हे सांगा. पाहूया विश्वासराव काय निवडतात, नातं की नजराणा.
कसले भास की अशुभ संकेत. अहो येत्याल दमदारा जरा. काय हो पाहुणं, कुठं गेलं कुठं तुमचं दाजी? अहो येत्याल येत्याल. न येऊन कोणाला सांगतील? असं सोडून जायचं मनात आणलं ना, तो खोड्याहून गाठू. असं सोडू देणार नाही. नाही नाही, ते असं सोडून जाणार नाही. तू नका सांगूस. अहो पण आमचं दाजी असं नाहीत. कशाहून? तो बाप्या सोडून गेला असेल तर? खान जहान लोधी तो येणार होता ना, त्याचं काय झालं? चंबल पर्यंत पोहोचलाय तो. मुघल सैन्य पाठीवर घेऊन धावतोय, त्यामुळे वेळ लागतोय. तरी आता चंबल नदीच्या तीरापलीकडेच त्याचं सैन्य आणि कुटुंब कबिला ठेवून तो, त्याची 2 मुलं आणि 5 अफगाण एवढेच हत्तीवर बसून नदी पार करून आपल्या बाजूच्या तीरावर आले. कुटुंब कबिला मागं सोडून? अहो पण तिथे तर दुश्मन आहेत ना. पण वेळच तशी आली आहे. ते बघा, मशाली ती म्हणजे दाजीच असणार. हा दाजी. हो दाजी होता कुठं तुम्ही? यांच्या तोंडचं पाणीच पडून होत बघ. म्हणजे आम्ही येणारच नाही असं वाटलं की काय? अहो त्या रामकृष्ण हरीचा गजर सुरू झाला, या कानांना आपोआप ऐकू येतो. ओ दाजी, ते आम्हाला नका सांगू. असल्या थाप आपल्या कारभारीला ऐकायच्या. आम्हाला नग. चल ग. जो अनुभव आपल्याला इथे येतोय तोच बाजींना मावळात आलाय. म्हणजेच रयतेचा आपल्यावर राग नाही, विश्वास आहे. आपण काहीतरी करू अशी आशा आहे. आता वेळ घालून चालणार नाही. उद्या सकाळीच आपण या वस्तीचा निरोप घेऊ. हे ऐकून आम्हाला उमेद आली. आपलं राज्य, स्वराज्य वाढावं असं जर सगळ्यांना वाटत असेल तर ते नक्की वाढेल. चला निघतो आम्ही. एवढी काय घाई झालीये? जणू काय जाऊन कुठं मोहिमेत झुंजायला जाणार आहे सा. राहावा की 2-4 दिवस. 1 दिवसाचाच मुक्काम करणार होतो, पण तुमच्या प्रेमामुळे 2 दिवसाचा मुक्काम केलाच ना. ते आमच्यामुळं नवं, बाळ येण्याची चाव लागली म्हणून राहिला. उगा त्याचं श्रेय आम्हाला चिकटू नका. होय दादा, पण एकाच घरी मुक्काम आमच्या नेमात बसत नाही. जावंच लागेल. थांबा, भाकर तुकडा बांधून देते. हे काय लगी निघाले? आणि पिराजदा तुम्ही काहून सोडायले? म्या कशाला सोडलं? आता ते जाणाऱ्याचं पाय रोखू नये म्हणतात. आता ते बी खरंच आहे. आता आमच्या घरी बघा, आमचा मेवना 2 साल गुजरलं तरी निघायचं नाव काढ नाही. पण आता पुढं कुठं? तो पांडुरंग वाट दाखवील, तिकडे पाय जाणार. घ्या. ओ दाजी, आमच्या बहिणीला मुक्कामी ठेवा आणि मग वाट फुटल तिकडं पाहायला जाऊ द्या. हा, तिची परिस्थिती नाही, 2 जीवाची आहे. ओ पाहुणं, तुम्ही बी ध्यान ठेवा. उग विठ्ठलाच्या नावावर कुठं जाऊ नका. हा चला. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. सोनदेव, तुम्ही कारभारात नौखे आहात. एवढे नजराणे देण्याची आपली परंपरा नाही, ती सुलतानशाहीत. अहो ते आपले नाहीच आहेत, लोधीकडून मिळवलेले आहेत. अहो पण मग आमच्या साक्षीनं नजर कशाला करायचे?
विश्वासरावांना नात्याची आठवण आहे की नाही ते राजांना बघायचं आहे. मगच सोयरिकीची बोलणी करायची आहेत. राजे सुद्धा हुशारीनं पाऊल उचलतात. आले. औक्षवंत व्हा. बसा. ही कुठली रीत? नातांपुढे नजराणांची काय मातब्बरी? मी केलंय गरवैरतन. चला चालू लागा. थोरलाबाई साहेब, आपण वर्दी दिली असते तर आम्ही स्वतः शिवनेरी खाली आलो असतो. तो मान आम्ही द्यायलाच हवा. पण त्याऐवजी नजराण्यांचे अडथळे आले. ती गलती आमच्या सोनदेवांची. कारभारात नौखे आहेत. जमेल त्यांना हळूहळू. पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. या आता. क्षमा असावी, पण शहाजी राजांना आपल्याला भेटण्याची इच्छा होती. पण आपल्या परवानगीशिवाय कसं भेटणार? आपला दरारा मोठा. आमचा कुठला आला दरारा? अहो, तुमच्या शहाजी राजांचा दरारा. त्यांना दुनिया घाबरते, आम्हाला नाही. बेशक आम्ही भेटीला उत्सुक आहोत असं सांगा, किंवा असं सांगा की जोपर्यंत तुम्ही भेटीला येत नाहीत तोपर्यंत तुमच्या आऊसाहेब गडावरच राहतील. आम्ही त्यांना अजिबात सोडणार नाही. जाण्याचा विचार आम्ही मांडलाच नाही. आपल्या घराण्याचे जुने ऋणानुबंध नव्या नात्यात बांधले जावेत म्हणून आम्ही आलो. आपली जयंती. संभाजी राजांसाठी मागणी घालायला आलात? वा वा. शिवाय देवी काय काय जुळवून आणेल, हा तिचाच आशीर्वाद.